गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. मुस्लिम बांधव हे सगळ्यात जास्त प्रेमाने मराठी माणसाचा ठाकरे ब्रँडचा महापौर राहिला पाहिजे. हा मुंबईने विडा उचललेला हक्काची तुम्ही बेसची अदानी देताय. तुम्ही आमची आज जी खाडीचं कॉन्ट्रॅक्ट आज अदानीला 1,700 करोड रुपये साफ करण्याचा अदानीला दिले. तुम्ही आमचा मराठी माणूस नव्हता. सगळ्या गोष्टी तुम्ही अदानीला दिल्यात. एअरपोर्ट अदानीला दिले, रस्ते अदानीला दिले, टोल अदानीकडे आहेत. आम्हाला कुठल्या तरी धारावी करायला तुम्ही डम्पिंग ग्राउंडला ठेवत असाल तर ते मी करून देणार नाही. शिकलात तर वाचला असं हा म्हणणं आहे. नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या गप्पा टप्पा या पॉडकास्ट मध्ये. तर मी आज आलो आहे धारावी 187 वॉर्ड मध्ये. तर तिकडे मी भेटणार आहेत धारावीचे भूमिपुत्र जोसेफ मेन्युएल कोळी. ते आपल्या बरोबर आहेत. सर तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. नमस्कार, मी जोसेफ मेन्युएल कोळी. पहिलं तुम्हाला डायरेक्ट मी प्रश्न विचारणार. तुमच्याबद्दल लोकांना जाणून घ्यायचंय. तुमची पार्श्वभूमी काय आहे, तुम्ही कसं काय काम करतात. म्हणजे असं ऐकलंय तुम्ही गेले 35 वर्ष काम करतात धारावीमध्ये. तर सांगाल का आमच्या जनतेला? मी गेली 35 वर्षे शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून काम करतोय. पण 95 ला मी गटप्रमुख झालो, उपशाखा प्रमुख झालो, शाखा प्रमुख झालो आणि आता मी उपविभाग प्रमुख आहे. तर हा माझा 35 वर्षाचा हा जो 30 वर्ष मी कार्यरत आहे हा माझा सराव आहे. आणि ह्या सरावामुळेच मला आजची जी कामाची पोचपावती उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मला दिलेली आहे. म्हणजे तुमच्याबद्दल बघायला गेलं तर धारावी हा खूप मोठा पट्टा भेटतो तुम्हाला म्हणजे काम करण्याचा. तर धारावी म्हटलं की स्वच्छता पण येते, हॉस्पिटल पण येते. तर बरोबर. तुमचं काय त्याच्यावरती तुम्ही करणारे काम? कसं धारावी म्हणजे एक अशा मध्ये म्हणजे सर्वात मोठी 6 झोपडपट्टी अशी मानली जाते, पण ती आमच्यासाठी खूप सुंदर आहे. कारण आज नगरसेवाचं काम म्हणजे धारावीतील जनतेला स्वच्छ पाणी, स्वच्छ टॉयलेट, नाले स्वच्छ व नाले छोटे ते मोठे झाले पाहिजे आणि लोकांची सेवा करणं. हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन आहे. अहोरात्री कोणाला ब्लडची गरज पडली तर आम्ही पहिल्यांदा जो शाखेमध्ये येतो, शिवसेनेच्या शाखेत येतो, तो त्या मदतीसाठी देतो की मला कुठल्याही याच्यात न जाता मी शिवसेनेच्या शाखेत गेलो तर मला ही सगळ्यात जास्त मदत मिळेल. हॉस्पिटलची मदत मिळेल, ब्लड असेल. कधी कधी आम्हाला असंही पडतं की एखादा माणूस जर त्या ब्लडचा ग्रुप असेल आणि तो सापडला असेल तर आम्ही स्वतः आमच्या ग्रुप असेल तर आम्ही स्वतःही दिले. मी 14 ब्लड दिले, 15 मी पांढऱ्या पिशी दिलेल्या. तर लोकांचा हा सराव आहे आणि लोकांना खरी गरज आहे की चांगलं सुंदर हॉस्पिटल पाहिजे, सुंदर पिण्यासारखं पाणी पाहिजे, स्वच्छता पाहिजे. रोजचा सुका कचरा, ओला कचरा हा वेगळा घरातून स्वच्छ घेऊन गेला पाहिजे. रोज म्हणजे रोज म्हणता येणार नाही, पण आठवड्यातून 2दा धूरवाला आला पाहिजे, धूर मारला पाहिजे. सार्वजनिक टॉयलेटमध्ये असणारे पावडर, जे ब्लिचिंग पावडर आपण म्हणतो ते आलं पाहिजे, लाल पावडर आलं पाहिजे. आणि त्या टॉयलेटमध्ये पाण्याची व्यवस्था आहे की नाही, मग तिथे स्वच्छता रोजचा तो येणारा साफ करणारा येतोय की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा हा जो असलेला हे नगरसेवाचं काम आहे. तर त्याच्यावरती मला विचारायचं, ते धारावीमध्ये जे युवा आहेत, जे युवा म्हणजे जे शिकतात, त्यांना शिकायचं आहे पुढे, शिक्षणाचा त्यांना दर्जा पण चांगला पाहिजे, कारण का चांगल्या याच्यामध्ये जायचं आहे. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? जर शिक्षणाला पहिला प्राधान्य दिलं पाहिजे. शिकलात तर वाचलात असं हा म्हणणं आहे. धारावीतील लोक शिक्षणाला आता आम्ही म्हणू शकत नाही की मागे आहेत. आज धारावीत बरेच लोक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, बरेचसे परदेशात गेलेले आहेत, ज्यांनी धारावीतून स्पोर्ट्समध्ये पण लोकांनी गोल्ड मेडल आणलेलं आहे. माझ्या धारावी कोलवाड्यातील लोक स्पोर्ट्समध्ये गोल्ड मेडल त्यांनी घेतलेलं आहे. अशा पद्धतीचे खेळाडू पण आहेत. तर महत्वाचं आहे की त्यांना शिक्षणासाठी चांगलं कॉलेज पाहिजे, शाळा सुंदर पाहिजे. शाळेत एखाद्याला बाबा शिकण्यासाठी पुस्तकांची गरज असेल तर पुस्तकं शाखेतून आम्ही नगरसेवाचं काम आहे, पुस्तकं, वह्या ह्या आम्ही देतच आहोत. कारण शिकली पाहिजे मुलं. शिकली तरच त्यांचं घराण्याचा सुधार होईल. आणि ह्या गोष्टीवरती आम्ही सगळ्यात जास्त शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जास्त लक्ष, आदित्य साहेबांचं जास्त लक्ष आहे की क्रीडांगण म्हणजे स्पोर्ट्स वरती जास्त लक्ष देतात ते. आणि सतत आम्हाला त्यानंतर ते मार्गदर्शन करतात की हे मला झालं पाहिजे, माझ्या शाखा प्रमुखाकडून झालं पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याकडून झालं पाहिजे, माझ्या नगरसेवकाकडून झालं पाहिजे, अशी त्यांची सतत तळमळ असते या सगळ्या गोष्टी.
तुमचा फॉर्म वाचला मी, त्याच्यावरती नंबर असा बघितला तो 17786, म्हणजे धारावी 17 आणि 786. ते तुमच्या ह्याच्यामध्ये प्रभागामध्ये मुस्लिम बांधव पण आहे. तर तुमचं त्याच्यावरती काय मत आहे? लोकांचं मुस्लिम बांधव हे सगळ्यात जास्त प्रेमळ आहे. लोक काय सांगतील, पण मला त्याचा अनुभव आहे गेली 35 वर्षाचा. तुम्ही त्याच्या दरवाज्यात गेला तर कधी खाली हात नाही आलात. ते कोणालाच खाली हात पाठवत नाही. गरीबातला गरीब जरी असला तरी तो काहीतरी त्याच्या हातात दिल्याशिवाय. आता आज मला अनुभव आहे की लोकांनी मला भरभरून प्रेम दिलंय. मी जेव्हा मतदानासाठी गेलो, म्हणजे माझा प्रचार करण्यासाठी गेलो, तेव्हा लोकांनी सांगितले, दादा आपको आने का जरूरत नहीं, भाई आपको आने का जरूरत नहीं, इंशाल्लाह आपको हम जीत के ही लाएंगे. कारण माझा या जो सराव होता, आज मी ज्या फॉर्म घेतल्यानंतर मखदूमच्या बाबाला माझे कार्यकर्ते होते, बाबा नहीं मखदूमच्या बाबा आपण जाएंगे, बाबा के चौकट पे फॉर्म रखेंगे. बोला चलो, सर्व धर्मीय समभाव आहे. मी मखदूमच्या बाबाच्या दरबारात गेलो, मी फॉर्म ठेवला, तर तिकडचे मुलं मला बोलले की भाई प्लास्टिक में फॉर्म है, निकालो, प्लास्टिक नहीं रखना है. मी काढला, फॉर्म ठेवला, आपले सगळे पुजारी माथा टेकला मी, आणि मग मला त्यांचा मुलं बोला की आपने फॉर्म देगा क्या. बोला भाई गलती कुछ हुआ क्या. तो बोला गलती नहीं, आपको बाबा ने दुआ दी है. मैं बोला क्या है. तो त्याने बोला फॉर्म खोल के देखो. तर मी फॉर्म खोलला, तर फॉर्म वरती माझा 17786 म्हणजे धारावीचा 17 आणि 78 हम सब एक है ह्याचा नारा आज आम्हाला लगे, हम सब एक है. तो ठाकरे तो मुंबई सेफ आहे, धारावी सेफ आहे, असा हा नारा आहे. हे लोकांनी हे प्रेम, आणि आमच्यात म्हणजे माझ्या घराण्यात मला माझ्या आजोबांकडून, माझ्या वडिलांकडून असं सांगण्यात आलं की आम्ही मासेमारीवाले, आम्ही मासे पडायला जायचो तेव्हा बाबाला नमस्कार करून जायचो, आणि जेव्हा आम्हाला भरभरून मासे मिळायचे तेव्हा आम्ही ते त्या मासे मिळाल्यामुळे बाबाच्या दरबारी जाऊन ती चादर चढवायचो. हा आमचा पारंपरिक असलेला जो आमचा देवावरचा विश्वास आहे, मुगदुमच्या बाबाचा विश्वास आहे, तो आज मला पुन्हा दिलाय बाबांनी, की मला 35 वर्षानंतर ही माझ्या मेहनतीचं फळ आहे. आणि ते मला जर मिळालं तर तो फॉर्म नंबर पण 17 आणि 786 आहे. म्हणजे धारावीकरांची सेवा आणि हम सब एक आहे असा हा नारा. हम सब एक आहे, ठाकरे तो मुंबई सेफ आहे, धारावी सेफ आहे, हा नारा आहे. सुंदर सुंदर. धारावी हा खूप मोठा असा एरिया आहे की जिकडे एका घरामध्ये 10-10, 12-12 व्यक्ती राहतात. तर डेव्हलपमेंट पण होते आहे धारावीमध्ये. तुमचं काय मत आहे? डेव्हलपमेंट झाली पाहिजे की नाही, किंवा तुमचं कसं काय त्याच्यावरती मत आहे? कसं आहे की डेव्हलपमेंट ही झाली पाहिजे, याच्या विरोधात आम्ही नाही. प्रथम मी राहतो तिथे हा गावठण कोलवाड आहे, 400 वर्षाचा आमचा पुरावा आहे. ह्याला आम्हाला वगळलंय डेव्हलपमेंटमध्ये. आमचं डेव्हलपमेंटला विरोध नाही, आमचा विरोध आहे आमच्या कोळी लोकांच्या असलेल्या विस्तारित जागा त्या द्यायला पाहिजे सरकारने, त्या DRPने. तो एक आमचा पार्ट आहे, ती आमची मागणी. आमच्या सीमांकनाचा विषय आहे, जो 52 एकरचा आमचं सीमांकन झालेलं आहे, तो 2 लाख स्क्वेअर मीटरचा जो एरिया आहे तो आम्हाला तुम्ही द्या. तुमच्याकडे नसेल तर आमच्या असलेल्या तुमच्या पॉकेट आहेत त्या जागा आमच्या द्या. हा आमच्या हक्काच्या जागा आहेत, ज्या आम्ही कित्येक वर्ष होड्या सुकवल्या, जाळी सुकवली, मासेमारी होड्या ठेवल्या पार्किंग करून, मासेमारी सुकवली. मासेमारी सुकवण्यासाठी आमची खळी होती. आम्ही वलांडी म्हणजे मासे बोंबील सुकवण्याच्या वलांडीच्या मोठ्या मोठ्या आमच्या जागा होत्या. त्या आज आमचे मुंबईमध्ये रस्ता जो धारावीतून झाला सायन तो कलानगरपर्यंत, हा आमच्या कोळी लोकांच्या खाडीतून गेलाय. त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या जागा मागतो. दुसरी गोष्ट, डेव्हलपमेंटला विरोध नाही, डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे, पण धारावीकरांना धारावीकर मिळालं पाहिजे. का तर तुम्ही धारावीकर आज एवढी वर्ष ही धारावीत असलेली जमीन वर्षानुवर्ष आजोबांनी बहिणी टाकली, वडिलांनी टाकली, मुलगा टाकून या ती सोन्याची चिडिया बनवली. आज जरी सोन्या म्हणतात सोन्याची चिडिया, पण आम्ही म्हणतो सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आहे. आज जर तुम्ही हिला हिरावून देत असाल आमच्याकडून, आम्हाला कुठल्या तरी धारावीकरांना तुम्ही डम्पिंग ग्राउंडला ठेवत असाल, तर ते मी करून देणार नाही. कारण मी इकडचा हक्काचा भूमिपुत्र आहे, मी या समाजात वावरलेलो आहे, मला खरी त्यांची व्यथा माहिती आहे. आज घरात 10-10 मुलं राहतात, 10 म्हणजे 10 फॅमिली एकत्र, काका भाऊ काका हे सगळ्यांची मुलं हे एकत्र राहतात, म्हणून त्यांनी ग्राउंड+1 बनवलंय. तर तुम्ही त्याचा विचार करा. आज जर तुम्ही फक्त विचार करत असाल की ग्राउंडचं पात्र घर आहे, तर ते चालणार नाही. आज आम्ही 500 स्क्वेअर फूटचं घर मागतोय तुम्हाला, तुम्ही आम्हाला 300 स्क्वेअर फूट 350 स्क्वेअर फूट होतात, ते पण सुपर बिल्डिंग मध्ये त्यांना मिळणार किती, राहणार कुठे. राहण्याचा प्रश्न सोडा, तुम्ही डेव्हलपमेंट करताय तर तो ब्लू प्लॅन लावा, बाबा ह्या पद्धतीचं डेव्हलपमेंट आहे, हे आम्ही तुम्हाला इकडे देतोय. असं काहीच न देता तुम्ही लोकांना एक संभ्रमात ठेवताय, लोकांची दिशाभूल करताय. आज अदानी आहे, DRP आहे. आज आमचा मेघवाडीचा विषय जो आम्ही घेतोय, मी घेतलेला आहे. मेघवाडीमध्ये 556 झोपड्यांचं सर्वे झाला,
फक्त 96 झोपड्यांना तुम्ही पात्र केलंय. त्याच्यातल्या पात्र केलं ते केलं त्या लोकांना नोटीस दिले आणि फक्त चेक देताय तुम्ही 3 महिन्याचा. 33,000 प्रमाणे 99,000चा चेक देणं पुढे जाणार कुठे लोक? तिकडच्या लोकांना खालचं घर अपात्र आहे, वरचं घर पात्र आहे. म्हणजे घर काय हवेत होतं का? तुम्ही घराला घराला घर द्या. तुम्ही बोला तर की टू की. आम्ही एक चावी घेऊ, एक चावी देऊ. मग कुठे गेला तुमचा हा शब्द? तुम्ही देतच नाही लोकांना. आणि अशा प्रकारचं जर डेव्हलपमेंट करत असाल तर ते मी करून देणार नाही. जर तुमचा पहिला जर बुलडोजर धारायचा असेल तर तो जोसेफच्या अंगावरून जाईल. तरच तुम्हाला दिलं पहिला त्या बुलडोजर खाली झोपणारा जोसेफ असेल. कारण मी हक्काच आहे. ह्याच गोष्टीवरून आम्ही धारावीकरांच्या अदानीच्या माणसांना समजत होतो की आम्ही असलेले मूळचे 40 वर्षाची लोक, 400 वर्षाची लोक आहेत. आमच्या ज्या हक्काच्या जागा आहेत तिथे तुम्ही पत्रे मारत होतात. गोड बोलायला लागले. आमच्याकडे आले सगळे अधिकारी, आमच्याकडे पेपर घेतले, सगळं पाहिलं आणि अचानक येऊन जर आमचे रस्ते बंद करायला आले तर ते सहन नाही झालं. प्रेमाने समजवलं, नाही ऐकलं, मग दिलेच चापराक लावून. हा धारावीकर आहे, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. नाही ऐकलं तर कानपट फोडणार. आणि ते फोडलं. हा शब्द आमचा कान मंत्र. जेव्हा मी शाखाप्रमुख झालो तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या पाठीवरती थाप देऊन सांगितले, तू बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तू कधीच कोणाला घाबरायचं नाही, चुकीचं काम करायचं नाही, लोकांची सेवा करायची. आमचा 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. पण आम्ही 100% समाजकार्यच करत आहोत. त्याच्यामुळे माझ्या मातीसाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या माई भूमीसाठी मला काही करावं लागलं तरी करणार. कारण धारात मी एकही वीट लावून देणार नाही जोपर्यंत आमच्या समाजाच्या लोकांशी किंवा धारावीकरांशी तुम्ही पूर्ण बोलत नाही. त्यांच्या मनाला प्रसन्नता, त्या सगळ्या गोष्टीची समजून देणार नाही. एकही वीट लावून देणार नाही, एकही वीट काढून देणार नाही. सुंदर. खूप छान बोललात तुम्ही त्याचा विषय. आता थोडं अजून मी वळूया आपण. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले, तुम्हाला कसं वाटतं आहे? ही खरी काळाची गरज आहे. दोन्ही भाऊ एकत्र येणं. मुंबई वाचवायची असेल तर ठाकरे ब्रँड हा हवा. कारण ही ठाकरे नसेल मुंबईमध्ये तर मराठ्यांची किंवा मुंबई सर्व धर्मियांची हे लोक ठेवणार नाही. कारण हे भाऊ गरजेचे आहेत. म्हणून आज ते एकत्र आले. त्यांनी बघितलं की मुंबईमध्ये सगळ्या जागा फक्त अदानी समवायलाच चालल्यात. चाललंय काय? हक्काची तुम्ही बेसची अदानी देताय. तुम्ही आमची आज जी खालीचं कॉन्ट्रॅक्ट आज अदानीला 1,700 करोड रुपयाला साफ करण्याचा अदानीला दिलंय तुम्ही. का आमचा मराठी माणूस नव्हता? तुम्ही सगळं अदानीचे खिसे भरताय. अदानी का हा असलेला सरकारचा जावई? सगळ्या गोष्टी तुम्ही अदानीला दिल्यात. एअरपोर्ट अदानीला दिले, रस्ते अदानीला दिले, टोल अदानीकडे आहेत. सगळ्या गोष्टी अदानीला देतात. म्हणून ह्या मुंबईवरती जी आलेली ही जी आज काळाची घटना, यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले. आणि दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे आज मुंबईतील लोक सगळा पूर्ण एकदम उसळून उठला की मुंबईमध्ये हा मराठी माणसाचा ठाकरे ब्रँडचाच महापौर राहिला पाहिजे. हा मुंबईने विडा उचललेला आहे. बघा तुम्ही येणाऱ्या 16 तारखेला मुंबईमध्ये मशाल अशी पेटणार आहे आणि आम्ही धारावीत तर पेटवणारच आहे. कारण ही मशाल पेटल्यानंतरच या अदानीच्या बुडाला आग लागणार आणि त्याला कळणार आहे की बाबा मी कोणाला डिवचलंय. मी यांना शांततेत आणि यांना बसून जर समजवलं नाही तर हे माझं सगळं प्रोजेक्ट उडलून लावतील. अशा प्रकारची असलेली धारावीत माणसं आहे. कारण आज हम सब एक है तो धारावी सेफ आहे, ठाकरे आहे तो मुंबई सेफ आहे. हम सब एक है तर मुंबई सेफ आहे, ठाकरे आहे तो मुंबई सेफ आहे. हा आमचा नारा आहे. मस्त, मस्त. थोडं ह्याच्यावरून तुम्ही जसं बोललात की मराठी माणूसनी सगळं केलं पाहिजे. तर ह्यांना काही जॉब्स वगैरे तुम्ही देणार का? म्हणजे जे आता हे प्रोजेक्ट चालू आहेत किंवा त्याच्यामध्ये मराठी तरुणांना काही असं काही काम त्यांना मिळेल का तिकडे त्याच्यावरती? बघा, मराठी माणसांनी शिकलं पाहिजे. शिक्षणाला डिमांड आहे. शिकलं तर तुम्हाला जॉब मोठे माझ्याकडे बीकेसीला मोठ्या कंपनी आहेत. आमची मराठी माणसं कोण आहे? त्यांना जॉब देण्याचं काम माझं आहे. पण मी माझं एक मराठी माणसाचं आहे ना की तुम्ही बिझनेस करा. बिझनेस तुमचा हा बिझनेस काहीतरी छोटा मोठा बिझनेस करा. नोकरी करायचीच आहे. नोकरी करून तुम्ही तेवढे बिझनेसनी तुम्ही आज जर बिझनेस केला तर खूप मोठ्या प्रमाणात बिझनेसमॅन व्हाल. धारावीत असे बरेचसे लोक लेदरचे बिझनेस आहेत. धारावीत आज सुईपासून तर ऑपरेशनच्या धाग्यापर्यंत या सगळ्या गोष्टी बनतात. गारमेंटचे मोठे बिझनेस करा. नोकरी आहे, नोकरी मिळालीच पाहिजे. नोकरीसाठी पूर्ण प्रयत्न करेन. कारण माझ्या धारावीकर शिकलेला हा मेट्रो आहे. त्याला मेट्रोमध्ये कुठे जॉब लागतो काय? ओएनजीसी कंपनी, ओएनजीसी मध्ये लागतं. भारत पेट्रोलियम आहे, तिथे लागतं काय? आज बीकेसीला मोठ्या कंपन्या आल्या, इंटरनॅशनल कंपन्या आहेत. बीकेसी परप्रांतीयांनीच येऊन करायच्या का नोकऱ्या?
आज तुम्ही बाहेरून ज्यांचा काही संबंध नाही आमच्या मुंबईशी, त्यांना आणून तुम्ही जर आमच्या डोक्यावरती बसवा तर चालणार नाही. मी माझ्या धारावीकरांना तिथे नोकरी मिळेल, जो शिकलाय त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला नोकरी मिळाली पाहिजे, ह्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करेन. आणि यासाठी आमचे आदित्य साहेब ठाकरे प्रयत्न करतात. माझ्याकडे आज माझे खासदार आहेत अनिल भाऊ देसाई, तेही सतत या मुलांना शिक्षणासाठी एवढी मदत करतात. शिकला तर त्याला नोकरीसाठी कधी घेऊन जा, कुठे जॉब असेल पटकन लेटर देणार, ह्या सगळ्या गोष्टी चालू झाले देणार. आपणही आता पुढे तर त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न पुरेपूर करणार. बरोबर. तुम्ही आता असं म्हटलात, की सगळ्यांनी व्यवसाय केला पाहिजे मराठी माणसांनी. पण कोण प्रयत्न करतं असं हे करायला, म्हणजे व्यवसाय करायला. पण आजूबाजूचे लोकं त्याला त्रास देतात किंवा असे कुठले अधिकारी त्याचा येऊन त्याचं ते उचलतात, काय-काय त्याचं करतात. म्हणजे फेरीवाल्यांचं म्हणजे आहे मुद्दा, की त्यांना असा खूप त्रास होतो. म्हणजे धंदा होतोय ₹100 आणि फाईन वगैरे पडतोय ₹1200. 1200. तर ह्याच्याविषयी तुमचं काय तुम्ही करू शकतात का? असे बरेच प्रश्न आहेत. मी शाखेत बसल्यानंतर एखादा सँडविच वाला माझ्या मराठी माणसाने लावलाय किंवा माझ्या वार्डच्या कुठल्याही धर्मीने लावलेला जो माझा मतदार आहे, त्याने लावतो तो उचलायला आल्यानंतर लगेच फोन येतो आणि आम्ही जागेवर पोहोचतो. आम्ही त्यांना सांगतो बाबा त्याचा त्रास काय? तो व्यवस्थित ट्रॉफिक सांभाळून लोकांना येणार, त्यांनी धंदा केला तो पोटासाठी करतोय. त्यांनी तो धंदा केला पाहिजे. आज सगळीकडे नोकऱ्या उरलेल्या नाहीत. सगळ्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या प्रायव्हेटायझेशनमध्ये गेल्या आहेत. काही बंद झाल्या, काही इकडून मुंबईवरून बाहेर गेल्या आहेत. काही गुजरातला गेले आहेत, काही तमिळनाडूला गेले आहेत. सगळ्या लांब-लांब कंपन्या गेल्या आहेत. लोकं तिकडे जाऊ शकत नाही आपली फॅमिली. तो काहीतरी पोटापाण्यासाठी स्वतःचा बिझनेस धंदा करतोय. त्याला पूर्णपणे प्राधान्य आमच्या शाखेतून आम्ही पूर्णपणे प्राधान्य देतो. मदत करतो. बाबा तू पहिला धंदा कर. धंद्यासाठी तुला काय भांडवल लागली, थोडी जेवढी यथाशक्ती आमच्याकडून होते, हे आम्हाला आमच्या उद्धव साहेबांनी समजून सांगितलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, आदित्य साहेब सांगतात. आज आमच्या जोडीला त्यांचे भाऊ राज ठाकरे आहेत. तेही सांगतात की मराठी माणसाने धंदा केला पाहिजे आणि त्या धंदा करण्यासाठी आपण त्याला मदत करणार. याच बीएमसीवाले उचलतात. बाबा ठीक आहे, तुम्हाला अडथळा असेल, तुम्ही उचललाय, तर त्याचं कारण सगळं काय त्रास आहे तुम्हाला, आणि धंदा केला पाहिजे. आणि त्यासाठी जर कोण असं अडवत असेल तर त्याला आम्ही मुंबईमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे मनसे ही दोन्ही एकत्र मिळून त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, हे माझं प्रांजळ मत आहे. आता सर्वात शेवटचा प्रश्न. 2026 नगरसेवक कसा वाटणार जर तुम्ही झालात तर? काय काम करणार? बघा, नगरसेवक म्हणजे माझे पण वडील नगरसेवक नव्हते, माझे पण वडील आमदार नव्हते, माझे पण वडील खासदार नव्हते. मी हा तळागाळातला एक सामान्य घरातला मुलगा. आज मला उद्धव साहेबांनी ही जी एबी फॉर्म दिली आहे, मुंबई महानगरपालिकेवरती जाण्याची जी संधी दिली आहे, त्या संधीचं मी सोनं करणार आहे. माझा समाज सगळा एकवटलाय. धारावीतील सगळ्या समाजातील लोक मला भरभरून प्रेम करतात आणि मी नगरसेवक बनणार आहे. हे मला म्हणजे सगळे लोक म्हणतात, भाई तुम नगरसेवक बन गया, क्यों घूम रहे हो? नाही, मला प्रत्येक लढाई ही नवीन असते आणि मी ती नवीन प्रमाणेच लढतो. मी स्पोर्ट्समॅन आहे, मी कबड्डी खेळायचो चांगला. ही नवीन लढाई आहे आणि नगरसेवक बनल्यानंतर मी आज लोकांची सेवा करण्याचा हा जो लोकांची सेवा करण्यासाठी मला साहेबांनी तिकीट दिली. साहेबांनी तिकीट देतानाच मला सांगितलं की जोसेफ, हा तुला एबी फॉर्म देतो, हा तुला देत नाही, हा तुझ्या समाजाला देतोय. धारावी 187च्या सर्व लोकांची तुला सेवा करायची आहे, यासाठी मला दिलाय. आणि येणारं 2026 आलेच आहे आणि ह्या 26चा जो हा पहिला असलेला हा मोठा बॉम्ब आम्ही फोडतोय की मुंबईमध्ये महापौर हा ठाकरे घराण्याचाच असणार आणि ती जी लोकांची सेवा करण्यासाठी नगरसेवकाचं काम आम्ही भरभरून काम करून लोकांना सगळ्या गोष्टी. आता घरातला माणूस आहे आपल्या नगरसेवक म्हणून. मी आतापर्यंत शाखा प्रमुख या पदाचा कधीच माज केला नाही, खुर्चीचा कधीच मला लोभ आहे. मी खाली बसणारा माणूस आहे आणि नगरसेवक म्हणून मी नगरसेवक बनणार नाहीये. माझा पूर्ण समाज, माझा 187 मध्ये सगळ्या समाजातील लोक नगरसेवक होणार. सगळी यंग पिढी जी आज माझ्या बरोबर एकदम उत्साहाने लागले. मी एकही जाहीर सभा लावलेली नाही. मी डोर टू डोर प्रचार करतोय, पूर्ण बिल्डिंग चढतोय. बिल्डिंग मध्ये लोकांना लोक बोलतात मला, अरे कोण खाली येऊन गेलं माहिती नाही, आवाज देऊन गेले, खालून हात जोडून कोण होता म्हणजे तुम्ही हे पहिले ते एवढ्या जणांच्या की तुम्ही आमच्या घरी आलात, आमचे प्रश्न समजून घेतला. हा नगरसेवक आहे, हा खरा नगरसेवक. कारण आमचं म्हणणंच आहे ना, कारण मी समुद्रासारखा खारा आहे पण मनाने खरा आहे. मी समुद्रासारखा खारा आहे पण मनाने खरा आहे. हा खऱ्यापणाचाच मी त्यांना नगरसेवक कसा नगरसेवक पाहिजे आणि कसं नगरसेवकडून काम मिळालं पाहिजे हे मी त्यांनी माझ्याकडे माझी वाट बघायची गरज नाही, मला शोधत यायची गरज नाही. मला फक्त फोन करा, मी त्यांच्या घरी पोहोचणार. मी त्यांचा मुलगा आहे, मी त्यांचा घरचा मेंबर, असा मी नगरसेवक आहे त्यांचा. मस्त, मस्त सर. तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचे मन ते जाणून मला खूप बरं वाटलं. थँक यू सो मच सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्हाला कसा वाटतो हा पॉडकास्ट
सगळ्यांनी कमेंट करून सांगा. तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करा. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. मला Thank you. आज एखाद्या कट्ट्यावरती बसून लोकांची प्रचा म्हणजे आपण लहानपणी जसं बसून एका कट्ट्यावरती मैत्रीपणामध्ये बोलत होतो, कारण सगळेच मुलं आज मोबाईलमध्ये लागलेत. संवाद संपलाय. बरं. तर संवाद साधण्यासाठी मला आज तुम्ही वेळ दिलात आणि आपण बोललो एक मैत्री सारखं बोलल्यासारखं वाटलं. या कट्ट्यावरती आल्यानंतर मला वाटलं की माझे जुने दिवस आठवले. मी कुठेतरी असा बसलोय कट्ट्यावरती आणि बोलतोय, संवाद साधतोय. हा खरोखर एक आठवण आली जुनी. की तुमचेही धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.